जय साईनाथ. तर आता वाजले 8:30 आणि मी जस्ट घरी आलो आहे पेपर लाईनवरून. आणि ब्लॉग पण सध्या नाही येतात आपल्या यूट्यूब चॅनलला, कारण सध्या कामामध्ये बिझी आहे मी. म्हणून मग आता जस्ट घरी आलो आहे. आणि तुम्हाला गेल्या ब्लॉगमध्ये पण बोललेलो मला कंटेंट सांगा, कंटेंट भेटत नाहीत मला. म्हणजे तसं फिरायला भरपूर आहे, पण तसं आपल्या बजेटमध्ये इको फ्रेंडली नाही बसत आहे. म्हणून मग जस्ट आता तुम्हाला कमेंटमध्ये तुम्ही सांगत होता की डेली रुटीन ब्लॉग कर, डेली रुटीन ब्लॉग कर. डेली रुटीन ब्लॉगमध्ये दाखवायचं काय, तर आजचा हा ब्लॉग डेली रुटीनच आहे. तर बघूया आज आपल्या दिवसभरात काय काय करत आहे. आणि सकाळचे वाजलेत 8:30 झालेत, जस्ट घरी आलो आहे. आणि बघूया आता चाय बी बनवूया, आंघोळ बिंघोळ करूया. सकाळी एवढ्या 4:30ला तर मी आंघोळ करून जात नाही, मग आता 8:30ला घरी आलो आहे. तर चाय बी बनवून घेऊया आणि आंघोळीला जाऊया. जस्ट आता चाय बनवायला ठेवले, हे बघा इकडे चाय बनत राहील. आपण तोपर्यंत ब्रश आणि आंघोळ करून घेऊया. चाय नॉर्मल गॅसवर ठेवून देऊ. तर आता बघू पुढे काय काय होतं आहे. आणि तुम्ही पण बघत राहा डेली रुटीन ब्लॉगमध्ये काय काय होतं आहे माझं. तर भेटूया. आंघोळ बिंघोळ करून झालो आहे आणि केस थोडी हे झाले, हेड ड्राय मारला आहे म्हणून. आता चाय आहे. आता डेली रुटीन व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आता चाय आहे आणि आता बिस्किट आणलं आहे बघा, बिस्किट खाऊया. आणि आज विचार चालला आहे भरपूर दिवस, नाही तर गेल्या महिन्याच्या एंडिंगला मी टँक साफ केलेला. आता विचार चालला आहे आज, तर विचार चालला आहे. पाणी पण लय घाण झालं आहे आणि मम्मी पण 10-10:30पर्यंत येईल आणि आत्ता 9 वाजलेत. तर टँक साफ करून घेऊया. डोक्यात हे आलं आहे, ते डेली रुटीन ब्लॉगमध्ये तो पण येईल. म्हणजे डेली नाही करत मी, असं महिन्याने. आता तो पण साफ करून घेऊया. पाणी काढतो आहे बाळलीत आणि चाय पिऊन घेऊया मस्तपैकी स्वरूप जोशी बघून. लगेच भेटूया पुढे टँक साफ करताना. गाईस, मम्मीला कॉल केलेला आत्ता जस्ट. मम्मी बोलली मी येते, तोपर्यंत तू टँक साफ करून घे, कारण आता लय टेम्परेचर पण सध्या आपल्याकडे सध्या पाऊस चालला आहे. तर बघूया, टँक साफ करून घे. आणि मासे बघा माझे किती मोठे झालेत. पाणी पण लय हे झालं आहे, तर लगेच टँक साफ करून घेऊया. थोडं वरचं सगळं काढून घेऊया आणि लगेच टँक साफ करून घेऊया. टँक साफ करताना भेटतं तुम्हाला. तर आपल्याला 2 बादल्या लागतील. एका ह्याच्यात मासे, ह्याच्यात नाही तर ह्याच्यात ठेवू. आणि पहिलं पाणी मी पूर्ण काढून घेत नाही, कारण कसं आहे की माझा फिल्टर आहे की पाणी परत ते आपल्या वॉटरफॉलसारखं खाली फेकतं. म्हणून मी पूर्ण टँक हलवतच नाही, म्हणजे फक्त पाणी थोडंसं खालपर्यंत खाली करतो, नंतर परत आपलं पाणी फिल्टर धुवून फिल्टर करून घेतो. तर पुढे भेटत राहा. आणि टँक साफ झाल्यावर पबजी खेळूया. पबजी खेळताना पण दाखवतो तुम्हाला. आज रँक पुश करायचा आहे, रँकचा दिवस आहे. आणि रँक कमी झाला तर मग मी गेलो, कारण मी SIवर काल रात्री 4 वाजेपर्यंत खेळत होतो. SIवर पोचलो आहे. आता मी पबजी चालू करायला तर लागणार आहे मला. रँक पुश तर करायचंच आहे, पण माझा रँक मायनसला लागला तर माझा पूर्ण खतम आहे. तर टँक साफ करून. आणि किती घाण झाला आहे बघा, दाखवतो मी तुम्हाला. आता तुझं वरचं ढाकण काढलं, पसारा बघा, पसारा झाला आहे. तिकडे झाकण ठेवलं आहे ते बघा. आणि आता इकडे बघा किती घाण झालं आहे टँक. म्हणजे आता तर मला काय करायला लागणार आहे माहिती, आता असंच वाटतं आहे की पाणी काढून माशांना पण काढायला लागणार, कारण गुलगुलीत झालं आहे टँक. हे बघा ती घाण बघितली बघा, घाण. हा फिल्टर असतो माझा बघा, हा फिल्टर वॉटरफॉलसारखा. इथून सगळं पाणी क्लीन होतं माझं. लय मस्ती करतात. कधी रात्रीचं काय करतात ती, म्हणजे टँक असतो आमचा, त्याच्यावर डोका आपटतात. डोका आपटून व्हायब्रेट होतो टँक. म्हणून मग आम्हाला लय भीती वाटते. म्हणून मग आता बघूया, टँक लगेच पाणी बिणी काढून घ्यायचं. हा काय करायचं, मशीन आपलं मोटर चालू ठेवायची आणि हा पाईप लगेच फिरवायचा. ह्याच्यामध्ये दाखवतो, ह्याच्यामध्ये पेनड्राईव्ह पडला माझा मॅकबुकचा. हे बघा, हा असा फिल्टर बंद करायचा. इथून असा पाईप काढून घ्यायचा, पाईप काढायचा आणि असा पकडायचा. हे बघा ह्याच्यात ते बघा कशा हलतात आहेत बघा. असा एक हाताने पकडतो. मग आता माझ्याकडे कोण नाही कॅमेरामॅन, म्हणजे
कॅमेरा पकडायला म्हणून थोडं समजून घ्या तुम्ही थोडंसं फक्त. आता हा दुसरा हात आहे त्याच्याने असा पाईप पकडतो. असं पाणी येणार ती मोटर चालूच राहील. मासे आता पूर्ण घाबरलेत. हे असं चालू राहील. दोन्ही वाढल्या भरून घेऊया, लगेच वतून घेऊया आणि मासे काढताना तुम्हाला लगेच दाखवतो. जय साई. टँक खाली झाला आहे आणि आता एवढा खाली झाला आहे. हा शार्क आहे आणि हे सगळे पोया फिश आहेत माझे. शार्क लय मोठे झाले ते बघा. आणि आता टँक पण खाली झाला आहे. आता असा टास्क आहे की मासे मला ह्या बाळलीत काढायचे आहेत. तर आता मोबाईल अँगल कसा सेट करू मला समजत नाही, कारण आता कुठे करू. ते बघा कसे उड्या मारतात आहेत. तर असंच हातात घेतो मोबाईल आणि दाखवतो तुम्हाला. आता तुम्हाला पण बघायचं असेल, कारण आता मासे तर मला काढायला लागणार, कारण हा टँक आहे तो पूर्ण गुलगुलीत झाला आहे बघा. घाण झाली आतमधून. बघूया, एक हाताने मोबाईल पकडतो आणि एक हाताने नेट. मग लगेच काढून बाल्डीत टाकूया. हे बघा आता असे टाकायचे. लय उडी मारतात हे बघा. हा आलाय नाही बघा. मस्ती करतात लय, म्हणजे फ्रेंडली आहेत माझ्यासोबत. हे बघा त्यांना माहिती आहे. हे बघा कसे आहे बघा. हा बघा असं सोडायचं हळूच. पहिला गेला कसा. आता लगेच एक मासे काढून फायदा नाही मला, कारण लगेच करायचं आहे. लगेच टँक साफ करून घेतो. म्हणजे हे बघा मस्ती बघा पहिली. हे बघा कशी मस्ती करतात बघा. लगेच फिश काढून घेतो आणि ह्या बाल्डीत तुम्हाला दाखवतो लगेच. एक टाकला. हा माझा फेवरेट फिश आहे, पोया फिश. लय भारी आहे हा पोया बघा. चला लगेच काढून तास झालेलं आहे आपलं कंप्लीट. हे बघा सगळे मासे काढून घेतली आणि आता ह्यांच्यावर एक प्लेट ठेवायला लागते मला, कारण नाहीतर हे लोक जमिनीवर नाचतात. मग आता यांच्यावर एक लगेच प्लेट ठेवतो. हे बघा कशी आहे. पाणी बिणी काढून झालं आहे फुल. हे बघा टँकमधलं पाणी नाही आहे. आणि आता एक आपला मऊ पंची घ्यायचा आणि असं घासत राहायचं, म्हणजे कसं गुलगुलीतपणा सगळा निघून जातो आहे बघा. असं गुलगुलीत आहे इकडे. हे बघा ही सगळी घाण आहे, म्हणून हे असं काढून परत पाण्यातलं खाली असतं. काही सगळं झालं आहे, म्हणजे पाण्याची प्रोसेस बाकी आहे. फिल्टर पण धुतला. हे बघा मस्त क्लीन केला. पाणी पण आता भरायला लावलं आहे. पाणी एवढं झालं आहे. एवढं पाणी असतं माझं. एवढं आता फिल्टर लावून बघूया बरोबर आहे की नाही ते. 1 2 3 गणपती बाप्पा मोरया. फिल्टरला काय पाणी बनवायला कसं क्लीन वाटतंय. फिल्टर चालू झालं आहे आणि आता औषध टाकून घेऊया. औषध काय माहिती कुठे. हे बघा औषध यामध्ये लगेच टाकून घेऊया. पाणी पण भरायला लावलं आहे. काही मेजर नाही घेत मी, म्हणजे पाहिजे तेवढं टाकतो, कारण तसं माशांना पण माझ्या चांगले राहतात. थोडंसंच टाकायचं, नाही तर माझा मोठा टँक आहे म्हणून मी जास्त टाकतो. नाही तर तुम्ही एक्सपेरिमेंट कराल घरात, कारण हे चांगलं नाही आहे. आणि हे बोलतात पाणी क्लिअर करायला, पण पाणी क्लिअर नाही ना, माशांना डॅमेज होतो. म्हणजे डॅमेज म्हणजे त्यांची स्किन खराब होते. म्हणून थोडं माझा टँक मोठा आहे म्हणून मला पाहिजे तसं टाकतो. पण तुमचा छोटा असेल तर तुम्ही जास्त टाकू नका. 2 बुट्टन असतात ना, ते टाका फक्त. 2 पण नाही, एकच बस झाला. गाईज माझं दुसरं औषध हरवलं आहे. ते पिवळं होतं ते पाणी, ते औषध हरवलं आहे माझं. संपलं आहे वाटतं आहे मला. पप्पाने गेलेलं आहे मला, म्हणजे गेल्या महिन्यातच मी पप्पांना सांगेन आणायला. हां मी ह्याची माहिती देत होतो. हे जास्त टाकू नका, तुम्हाला तुमच्या टँकप्रमाणे त्या बुटन एवढंच सगळं झालं आहे. इथे ठेवलं सामान होतं तसं, झाकण पण लावून घेतलं आणि पाणी आता फिल्टर होतं आहे पूर्ण मस्त. गढूळ आहे पाणी, थोडं फिल्टर होईल आता. ऑक्सिजन लावलं.
उद्या ठेवलं. तिकडचा पसारा अजून थोडा आहे तो तिकडे लगेच ठेवून टाकूया. आणि आता डायरेक्ट फिश टाकलं. जस्ट झालंय 11:30 वाजले. टँक साफ करायला मी मीन 9:15 घेतलेला. म्हणजे विचार करा एवढा मोठा टँक साफ करायचा. आणि आता मासे बिशे सगळं सोडले. ऑल क्लिअर एकदम चोने म्हणे बच्चो. हे बघा घाबरलेत सगळे. थोडं ओव्हरफुल झाला असं असतं. म्हणून टँक साफ करताना हा विचार करायला लागतो मला. कारण ते फिल्टर ओव्हरफुल होतं लगेच. म्हणून ते फिल्टर साफ करून BGM मध्ये खेळूया. आता चालू केलं आहे. बघतो कोण येतं आहे काय. मित्र आहेत आपले मित्र आहेत. रिक्वेस्ट पाठवूया बघूया येतं आहे का कोण. बघूया नाही तर आपण आपलंच. चलो तर जरा वेळ PUBG खेळूया आणि मग तुम्हाला भेटतो नंतर. PUBG खेळल्यानंतर काही प्रज्वल चाललाय शाळेत चाललाय. आणि जस्ट वाकोला चर्चा इथे पोचलोय. बघू आता पुढचं काय होतंय. डेली रुटीन ब्लॉग असाच असतो. डेली रुटीन ब्लॉग बघूया. सावकाश जा. बघ माणसं आहेत पुढे. प्रज्वल बाय बाय. वियन्ना बेकरीमध्ये आलोय गाईस केक घ्यायला. पेस्ट्री मी घेतोय. केक आहे केक लावा केक. आणि हे मम्मी घेते हा वाला. मग तोच लास्टवाला तो काय तो लास्ट. बघू आता पुढे काय होतं. हे 2 घेऊया. हे घेतले 2 आणि हे नाही हेच 2 घेतले आणि हे 2 घ्यायचे वियन्ना बेकरीमधून. भारी टेस्ट येते इकडचा. ट्यूजडे क्लोज फुल शॉपिंग. इथे होतं मराठीत कुठेतरी लिहिलेलं वियन्ना बेकरी. एक मिनटं. मी किती दिवसानंतर आलो इकडे. मला तो केक आवडला. तो डॉमिनोजमध्ये भेटतात ना ते हॉट केक बोलतात ना त्याला. तो केक आवडला मला. तो घेतला मी. मम्मीने पण दिला. पुढे बघूया आता ब्लॉग डेली रुटीन. दुपारी झोपलेलो म्हणून आत्ता जस्ट उठलो. 9 वाजलेत. आणि दिवसभरात तर कुठे बाहेर नाही गेलो. बाहेर गेलो तर फक्त प्रज्वलला सोडायला गेलेलो. बघू पुढे आता अजून पुढे काय होतं. म्हणजे बघूया आता राहिलेला टाईम काय होतो. मम्मी घरी आले आणि आपला डेली रुटीन ब्लॉग हा इकडेच संपतोय. म्हणजे आता जेवायला आज काहीतरी आहे इकडे स्पेशल. आणि दही भजी आणि आणि जस्ट मम्मी पण आत्ताच आले कामावरून. तर आजचा तुम्ही डेली रुटीन ब्लॉग मी केला. डेली रुटीन ब्लॉगमध्ये मला जास्त काय दाखवता आलं नाही. फक्त प्रज्वलला बाहेर सोडायला गेलेलो. बाकी काय नाही. आजचा ब्लॉग तुम्हाला चांगला वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका. आणि असंच तुम्ही कमेंटमध्ये सांगा कंटेंट. 3 तारखेला तर जायचंच आपला फिक्स आहे. तर असंच पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया. जय साईनस. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.